आज उंच आकाशी उजळू रंगतयाचे प्रणय कुंकाशी जगण्याचा शिकण्याचा अधिकार दिला मजला त्याने। आज करतो संविधानाचा आदर करुणी मुद्रामानाचा त्यास माझे पहिले वंदन त्या मातृभूमीला जिच्या कुशीत अनेक क्रांतिकाऱ्यांनी जन्म घेतला। माझे दुसरे वंदन त्या तिरंग्याला जो स्वातंत्र्य लढ्याचा खरा साक्षीदार आहे। माझे तिसरे वंदन शिवछत्रपतींना त्यांनी स्वराज्याचे बीज मातीच्या कणाकणात आणि प्रत्येक माणसाच्या मनामनात रुजवले। आज आनंदाचा उत्साहाचा सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस म्हणजे प्रजासत्ताक दिन। अर्थातच 26 जानेवारी 150 वर्ष राज्य करणाऱ्या जुलमी इंग्रजांच्या गुलामगिरीतून या भारतभूमीला मुक्त करण्यासाठी अनेक क्रांतिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली। सर्वप्रथम मी त्या सर्व महान क्रांतिकाऱ्यांना अभिवादन करतो। तसेच रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून सीमेवर तैनात असलेल्या जिगरतान सैनिकांना मी अभिवादन करतो। तसेच बोलण्यास सुरुवात करतो। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, तर आपण 26 जानेवारी हा सण का साजरा करतो? जशी कुटुंबाला एका कुटुंब प्रमुखाची गरज असते, तशी भारताला राज्यघटनेची गरज होती। ती राज्यघटना पूर्ण करण्याचे काम वर्गात बसून शिकणारे नव्हे, तर वर्गाच्या बाहेर बसून शिकणारे गौतम बुद्ध, संत कबीर महाराज यांनी ज्योतिबा फुले यांनी गुरुस्थानी मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, कायदे पंडित, विश्वरत्न, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे संविधान अतिपरिश्रमातून 2 वर्ष 11 महिने 17 दिवस या कालावधीत पूर्ण केले। नसे नुसते पुस्तका भारतीय धर्मग्रंथ तयाचे जे सुज्ञ पालक, गुलामगिरी संपली, झाले गणराज्य, सत्ताधारी झाली चालक, जनता बनली मालक। मित्रांनो, 26 जानेवारी 1950 ला आपण संविधान का स्वीकारले? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 26 जानेवारी 1930 ला तिरंगा फडकवून स्वातंत्र्याची मागणी केली होती। हा दिवस स्मरणीय राहावा म्हणून बाबासाहेबांचे संविधान स्वीकारण्यात आले। खऱ्या अर्थाने प्रजा हाती सत्ता आली। संविधानाने आपल्याला न्याय, हक्क, बंधुत्व दिले आहे। पूर्वी राजाचाच मुलगा राजा व्हायचा, पण संविधानाने राजाची निवड ही मतपेटीतून होऊ लागली। बाबासाहेब ने जब कलम उठाई तो संविधान बन गया। इस संविधान की ताकत तो देखो यारो, आज चाय बेचने वाला भी इस देश का पंतप्रधान बन गया। संविधानाने आपल्याला न्याय, हक्क, बंधुत्व दिले आहे।